नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, हर्ष कुमार जैन यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे फिलिपाईन्स। जून 2024 मध्ये परराष्ट्र मंत्रालयाने हर्ष कुमार जैन यांची फिलिपाईन्स मधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे। ते सध्या युक्रेनमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत। हर्ष जैन यांनी कझाकिस्तान आणि स्लोवाकिया प्रजासत्ताकातील भारतीय राजदूत म्हणूनही कार्य केले आहे। ते 1993 बॅचचे IFS अधिकारी आहेत। तर बघा, हर्ष कुमार जैन यांची फिलिपाईन्स या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत सहीवाल गायीच्या संशोधन संवर्धनाचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कोठे सुरू झाला आहे? तर याचे उत्तर आहे पुणे। भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत येत असलेल्या उत्तर प्रदेशातील मेरठ येथील केंद्रीय गाय संशोधन संस्थेने महाराष्ट्रात सहीवाल गायीचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने पुण्यातील कृषी महाविद्यालयात सहीवाल गाय संवर्धन प्रकल्प सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे। तर बघा, कोठे सुरू झालेला आहे? तर पुण्यातील कृषी महाविद्यालयामध्ये सुरू झालेला आहे। हा प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला तर देशातील चौथा प्रकल्प आहे। यानुसार कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात सहीवाल गायीच्या संवर्धनासाठीच्या संशोधनासाठी उपयुक्त असलेले माहिती संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे देशात दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या सहीवाल गायीच्या आनुवंशिक क्षमतेचे संवर्धन, प्रसार व आनुवंशिक सुधारणा करण्यास मदत होणार आहे। तर बघा, सहीवाल गायीच्या संशोधन आणि संवर्धनाचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प पुणे या ठिकाणी सुरू झालेला आहे। तर हा प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला तर देशातील चौथा प्रकल्प आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच निवृत्त झालेल्या संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी कोण होत्या? तर याचे उत्तर आहे रुचिरा कंबोज। संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज 35 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्या आहेत। या काळात त्यांनी भूतान, दक्षिण आफ्रिका आणि युनेस्कोमध्ये भारतीय राजदूत म्हणून काम केले। कंबोज या 1987च्या नागरी सेवा बॅचच्या अखिल भारतीय महिला टॉपर होत्या आणि 1987च्या फॉरेन सर्व्हिस बॅचच्या त्या टॉपर होत्या। 2011 ते 2014 पर्यंत त्या भारताच्या चीफ ऑफ प्रोटोकॉल होत्या। हे पद भूषवणाऱ्या त्या आतापर्यंतच्या सरकारमधील पहिल्या आणि एकमेव महिला आहेत। त्याने 2 ऑगस्ट 2022 रोजी UN मध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी किंवा राजदूत म्हणून पदभार स्वीकारला। तर त्यांनी कॉमनवेल्थ सचिवालय लंडन येथे महासचिव कार्यालयाचे उपप्रमुख म्हणूनही काम केलेले आहे। तर बघा, अलीकडेच म्हणजे मे 2024 मध्ये निवृत्त झालेल्या संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी होत्या रुचिरा कंबोज। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाचा बॉक्सिंग महासंघ जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये सामील झाला आहे? तर याचे उत्तर आहे भारत। भारतीय बॉक्सिंग फेडरेशन जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये सामील झाले आहे। IOC ने 2019 मध्ये वित्त आणि प्रशासन समस्यांमुळे IBA ची मान्यता रद्द केली होती। जागतिक बॉक्सिंगची स्थापना एप्रिल 2023 मध्ये झाली। भारतीय बॉक्सिंग फेडरेशन ही ऑलिम्पिक बॉक्सिंगसाठी भारतीय राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे। तर याचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे। तर हे ऑल इंडिया बॉक्सिंग असोसिएशन म्हणूनही ओळखले जाते। तर सध्याचे BFI चे अध्यक्ष आहेत अजय सिंग। नेक्स्ट आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले आहे? तर याचे उत्तर आहे भाजप। अरुणाचल प्रदेशमध्ये 60 पैकी 46 जागा जिंकून भाजप सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे। भाजपने यापूर्वीच 10 जागांवर बिनविरोध विजय मिळवला होता, त्यामुळे केवळ 50 जागांवर निवडणूक झाली। मुख्यमंत्री पेमा खांडू हे बिनविरोध विजयी झालेल्या 10 उमेदवारांपैकी एक आहेत। अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपची नॅशनल पीपल्स पार्टी सोबत युती आहे। NPP ला 5 जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे अरुणाचलमध्ये NDA कडे 51 जागा आहेत। अरुणाचल प्रदेश विधानसभेत बहुमताचा आकडा 31 आहे। त्यामुळे अरुणाचल प्रदेश मध्ये 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप या पक्षाला बहुमत मिळालेले आहे। नेक्स्ट आहे, बॉन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर याचे उत्तर आहे तन्वी शर्मा। भारताच्या तन्वी शर्माने जर्मनीतील बॉन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे। भारताच्या या युवा शटलरने तैवानच्या वांग पेईयूचा 21-19, 22-20 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला। 15 वर्षीय तन्वीने तिचे पहिले सिनियर जेतेपद पटकावले आहे।
तर बघा, बॉन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद चेंग काई यांनी जिंकलेले आहे. तर बघा, 2019 मध्ये प्रथमच बॉन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नेक्स्ट आहे, दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर 5 जून रोजी साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो. 1972 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्थापन केलेल्या जागतिक जागरूकता वाढवणे आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कृती करण्यास प्रोत्साहित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. बघा, 2024 ची थीम आहे व्हाईट लँडस्केपची पुनर्कल्पना, दुष्काळ आणि वाळवंटीकरण दरम्यान लवचिकता. नेक्स्ट आहे, इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे संचालक कोण बनले आहे? तर चंद्रशेखर कराडकर हे बनलेले आहेत. जून 2024 मध्ये चंद्रशेखर कराडकर यांनी इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च कल्पकमचे नवे संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी निवृत्त झालेले बी व्यंकटरामन यांची जागा घेतली. याआधी चंद्रशेखर हे भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई या अणुभट्टी समूहाचे संचालक होते. नेक्स्ट आहे, क्लॉडिया शेनबॉम या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत? तर मेक्सिको या देशाच्या. क्लॉडिया शेनबॉम यांची मेक्सिकोच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी 60.7% मतांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे. युनायटेड स्टेट्स, मेक्सिको किंवा कॅनडामध्ये सार्वत्रिक निवडणुका जिंकणाऱ्या शेनबॉम या पहिल्या महिला असतील. क्लॉडिया शेनबॉम या सत्ताधारी डावे पक्षाच्या मोरेना पक्षाच्या आहेत. तिसरा उमेदवार जॉर्ज अल्वारेज मायनेज आहे, जो अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत सर्वात तरुण आहे. नेक्स्ट आहे, कोणत्या देशाची गोलंदाज सोफी एक्सलेस्टोन ही महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट पूर्ण करणारी खेळाडू ठरली आहे? तर याचे उत्तर आहे इंग्लंड. इंग्लंडची फिरकीपटू सोफी एक्सलेस्टोन ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स पूर्ण करणारी पहिली महिला बनली. तिने 63 सामन्यात गोलंदाजी करून 100 बळींचा टप्पा गाठला आहे. तिने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज कॅथरीन फिट्झपॅट्रिकच्या नावावर असलेला मागील विक्रम मोडून काढला आहे, ज्याने एकूण 64 डावामध्ये 100 विकेट घेतलेल्या होत्या. नेक्स्ट आहे, 2023-24 मध्ये भारताने कोणत्या देशातून सर्वाधिक FDI प्राप्त केले आहे? तर याचे उत्तर आहे सिंगापूर. सरकारी आकडेवारीनुसार 2023-24 मध्ये सिंगापूरमधून भारतात सर्वाधिक FDI आले. 2023-24 मध्ये सिंगापूरमधून $11.77 अब्ज FDI भारतात आले. तर 2018-19 पासून सिंगापूर हे भारतासाठी FDI गुंतवणुकीचे सर्वात मोठे स्रोत आहे. 2023-24 मध्ये मॉरिशस हा दुसरा सर्वात मोठा गुंतवणूकदार होता. 2023-24 मध्ये अमेरिका भारतातील तिसरा सर्वात मोठा गुंतवणूकदार होता. तर त्यानंतर नेदरलँड, जपान, UAE, UK, सायप्रस, जर्मनी आणि केमन आयलँड्सचा क्रमांक लागतो. एकूण FDI मध्ये इक्विटी प्रवाह, पुनर्गुंतवणूक केलेली कमाई आणि इतर भांडवलाचा समावेश होतो. नेक्स्ट आहे, कोणत्या देशाचे चांगाई 6 लँडर चंद्रावर उतरले आहे? तर चीन या देशाचे आहे ते. 3 जून 2024 रोजी चीनच्या अंतराळ मोहिमेतील चांगाई 6 ने चंद्राच्या गडद बाजूला यशस्वी लँडिंग केले आहे. हे मिशन 3 मे 2024 रोजी लॉन्च करण्यात आले होते. या मोहिमेद्वारे चीनला चंद्राच्या गडद भागातून नमुने आणायचे आहेत. मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या गडद भागातून नमुने आणणारा चीन हा पहिला देश असणार आहे. चांगाई 6 लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या एटकेन बेसिनमध्ये उतरले आहे. चांगाई 6 लँडर चंद्राच्या पृष्ठभागावरून 2 किलो वजनाचे नमुने आणेल. 2030 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे. चीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संशोधन तळ उभारणार आहे. तर 2020 मध्ये चीनचे चांगाई 5 देखील चंद्रावरून 1.7 किलो नमुन्यांसह परतले होते. नेक्स्ट आहे, भारताच्या महामार्ग विस्तारासाठी UAEची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला आहे? तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतलेला आहे. भारताचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भारताच्या महामार्ग विस्तारासाठी UAEची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भारताचे विस्तारित राष्ट्रीय महामार्ग नेटवर्क टिकवून ठेवण्यासाठी आणि वर्धित करण्यासाठी UAE कडून गुंतवणुकीची मागणी करत पायाभूत सुविधांवर कमाई करण्यासाठी एक उपक्रम सुरू केला आहे. NHAI इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट द्वारे परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी NHAI चे शिष्टमंडळ दुबई आणि अबुधाबी येथे उच्चस्तरीय बैठका आणि रोड शो आयोजित करत आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने लिंग संवेदीकरण समितीची पुनर्रचना केली आहे. या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचे अध्यक्ष न्यायमूर्ती हिमा कोहली आहेत. जून 2024 मध्ये 2013च्या लिंग संवेदीकरण आणि लैंगिक छळ नियमानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आपल्या
लैंगिक संवेदना आणि अंतर्गत तक्रार समितीची पुनर्रचना केली आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालय विनिमय 2013च्या लिंग सबलीकरण आणि महिलांचा लैंगिक छळेच्या कलम 4(2) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून लैंगिक संवेदना आणि अंतर्गत तक्रार समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश हेमा कोहली यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यीय समिती आहे. या समितीमध्ये न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना, अतिरिक्त निबंधक सुखदा प्रीतम आणि वरिष्ठ अधिवक्ता मीनाक्षी अरोरा आणि महालक्ष्मी पवना यांचाही समावेश आहे. नेक्स्ट आहे ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात मुकेश अंबानी यांना मागे टाकून कोण भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहे? तर गौतम अदानी हे बनलेले आहेत. गौतम अदानी यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब पुन्हा मिळवला. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब पुन्हा मिळवला आहे. अदानीच्या एपल टू एअरपोर्ट समूहातील सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर हा टप्पा गाठला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.